नमस्कार मंडळी, माझी तुझी रसोई या कुकिंग चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय वाटण न बनवता चमचमीत अशी वाटाणा बटाटा रस्सा भाजी। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे, मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली तडतडली की जिरे घालायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आपण वाटण न करता भाजी करणार आहोत, त्यामुळे कांदा थोडा जास्त घालायचा आहे। कांद्यावर मीठ घालून घ्यायचंय जेणेकरून कांदा आपला व्यवस्थित परतला जाईल। कांदा परतल्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि त्याचा कच्चापणा निघून जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय। इथे मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले होते, ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि टोमॅटोही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। टोमॅटोवरती आपण मीठ घातलं आहे। आता पावडर मसाल्यांमध्ये हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा घरगुती मसाला आणि पाऊण चमचा लाल मिरची पावडर आपल्याला घालायची आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे। आता आपण भाजीमध्ये पाणी ॲड करण्यासाठी पाणी गरम करून घेऊया। इथे मी 2 बटाटे कापून स्वच्छ धुवून घेतले होते, ते आपण या मसाल्यामध्ये घालूया आणि हे सर्व बटाटे आपण मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घेऊया। बटाटा व्यवस्थित परतल्यानंतर आपण बटाट्यावरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत। वाटाण्याच्या तुलनेत बटाटा शिजायला जास्त वेळ लागतो, म्हणून आपण 5 मिनिटं वाफवून घेतला आहे। झाकण काढून आपण बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेतलाय। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये वाटाणा घालायचा आहे। इथे मी पाऊण वाटी वाटाणा यामध्ये घातला आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। वाटण न घालता अगदी झटपट होणारी वाटाणा बटाटाची रस्सा भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप टेस्टी लागते। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी यामध्ये घालू शकता। इथे आपण पाणी गरम करून घेतलं आहे। पाणी घालून आपल्याला सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला भाजी 10 ते 12 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे। 10 ते 12 मिनिटांनंतर आपल्याला झाकण काढून भाजी शिजली की नाही ते चेक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने केलेली वाटाणा बटाटा भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप टेस्टी लागते। आता आपण बटाटा शिजलाय की नाही ते चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला बटाटा अगदी मऊ असा शिजला आहे, वाटाणा देखील शिजला आहे। आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे। हातावरती कसुरी मेथी क्रश करून आपल्याला भाजीमध्ये घालायची आहे। आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे। अशा प्रकारे तयार आहे आपली चमचमीत आणि झणझणीत अशी वाटाणा बटाटा भाजी। आता गॅसची फ्लेम बंद करून आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।